जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये बंद दाराआड बैठक झाल्याची माहिती आहे। गेल्या काही काळापासून जयंत पाटील अजित पवारांसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच बऱ्याच दिवसांपासून जयंत पाटलांचं नाराजी नाट्य देखील सुरू आहे। अनेकदा सभागृहामध्ये मिश्किलपणे बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जयंत पाटलांना सोबत येण्यासंदर्भात कोपरखळ्या देखील मारलेल्या आहेत। त्याबरोबरच जयंत पाटील आता अजित पवारांसोबत जाणारच अशा बातम्या देखील काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या। तर एका कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी आता माझं कोण ऐकत नाही असं म्हटलं होतं। त्यानंतर शरद पवारांसोबतच्या एका जाहीर कार्यक्रमात जयंत पाटलांनी शरद पवारांसोबत असल्याचं देखील म्हटलं होतं। शेतीतील एआयच्या वापरासंदर्भात जयंत पाटलांसोबत चर्चा झाल्याची माहिती अजित पवारांनी दिली आहे। जयंत पाटलांसोबतच्या बंद दाराआडच्या चर्चेबाबत अजित पवार यांनी अखेर स्पष्टीकरण दिलेलं आहे। तुझं गायला पाहिजे दरम्यान बैठकीसाठी दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार आले। लॉबीतून जाताना दिलीप वळसे पाटलांनी अजित पवारांच्या दालनाचा दरवाजा लोटला आणि साहेब आले असं म्हणाले। तर शरद पवारांनी देखील यावेळेस आत डोकावून पाहिलेलं आहे। ही दृश्य देखील आपण पाहतोय। यामध्ये शरद पवार हे अजित पवारांच्या दालनामध्ये डोकावताना दिसतायत। दहाला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते, तरी त्याच्यातनं एक वेगळ्या बातम्या पसरवण्याच्या मला काही बाहेर फोन आले की दादा अशा काही बातम्या येतात, वस्तुस्थिती काय? म्हणलं काही नाही, नेहमीप्रमाणे आम्ही PSIचे घटक असल्यामुळं जनरल बॉडीला इथं मी येत असतो। मला वाटतं की कोणी काही बोललं, चर्चा केली, भेटली, आता मी पण भेटून आलो एकनाथजी शिंदेंना। म्हणजे काय, ते राजकीय चर्चा समजायची? मला आता अजितदादांच्याकडे काम आहे, मी भेटणार आहे सोमवारला। म्हणजे काय आम्ही भेटायचंच नाही? सरकारमधील मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मंत्र्यांना, CM मुख्यमंत्र्यांना, मी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये सगळ्याच पक्षाचे सगळेच लोक आहेत आणि साधारणपणे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वर्षाची पद्धत अशी राहिली आहे की तिथे साखर, शेतकरी आणि त्याच्यात होणारे अलाइड बिझनेसेस याची किंवा तिथे नवीन येणारं तंत्रज्ञान या सगळ्यावर चर्चा होत असतात। तिथे कुठलाही पक्षाचा तो कार्यक्रम नाही किंवा कुठल्याही पक्षाची किंवा विचारधारेची तिथे चर्चा होत नाही। ती एक अकॅडमिक संस्था आहे। साखर किंवा शेती करणारे किंवा शुगर फॅक्टरीज चालवणाऱ्या लोकांनी काय ह्याच्यात केलं पाहिजे प्रोडक्शन वाढवण्यासाठी, ह्याच्यासाठी चर्चासत्र आज आहे असं माझ्या वाचनात आलेलं आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे आहे त्याचं नेतृत्व दीर्घकाळ पवारसाहेब करतात, त्यांची एक वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक आहे। साखर उद्योगामध्ये नवीन आणखीन शेतकऱ्यांच्यासाठी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी काय केलं जावं। अनेक वेळेला साखर उद्योग सुद्धा अडचणीत असतो, त्यावेळेला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे काही काम करते आहे शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असते। बैठकीच्या निमित्ताने कोण एकत्रितपणाने आला असेल त्याच्यातून काही वेगळा निर्णय किंवा वेगळा अन्वयार्थ काढण्याची काहीच आवश्यकता नाही। तर आता या घटनेला पार्श्वभूमी आहे ती देखील आपण समजून घेऊया। गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार अशी चर्चा सुरू आहे। स्वतः जयंत पाटील यांनी सध्याच्या राजकारण्यांसंदर्भात विश्वास ठेवावा अशी परिस्थिती नाही असं भाष्य केलं होतं। तर तिथे सत्ताधारी पक्षातले संजय शिरसाट, जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत जाणार असून थोड्याच दिवसात आणखीन एक भूकंप होणार असल्याचे संकेत देत आहेत।
तर तिथं काल जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांच्या विधिमंडळाच्या लॉबीत गप्पा झाल्याची दृश्य देखील समोर आली। त्यात आजच्या घटनेने अधिकच भर पडते। आता काय आहे की आमचा एवढा दारुण पराभव झालेला आहे, आम्हालाच आता खात्री वाटायला लागली की आम्ही जे सांगतो त्याच्यावर लोक विश्वास ठेवत नाही। त्यामुळं आम्ही आता बोलायचं हळूहळू कमी झालं, कारण बोलून काय उपयोगच नाही। कितीही बोललं, केपी पाटलांनी किती भाषणं केली त्यांच्या विधानसभेला, काय फरक नाही पडत लोकांच्या। जयंत पाटलाबद्दल मी पहिलेच वक्तव्य केलेलं की ते जास्त काळ त्या राहण्याच्या मनस्थितीत नाही आहेत। तुम्हाला एक सांगतो की लवकरच शरद पवारच्या राष्ट्रवादीमध्ये भूकंप येईल। जयंत पाटील हे तुम्हाला अजितदादाच्या राष्ट्रवादीमध्ये सामील झालेले दिसतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।